भक्तांनो, हा एक असा वनस्पती आहे जो तुमची गरिबी आणि दारिद्र्य संपवू शकतो. जन्मोजन्मी चालत आलेली दारिद्र्याची स्थिती, निर्धनता हे सर्व दूर करण्याची क्षमता या वनस्पतीमध्ये आहे. तुमच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारचे दुःख, अडथळे किंवा संकटे चालू असतील तर ही वनस्पती दूर करू शकते. मित्रांनो, या वनस्पतीमध्ये साक्षात माता लक्ष्मीचा वास आहे. मित्रांनो, निसर्गाचा खजिना अमूल्य आणि अमर्याद आहे. विशेषतः पावसाळ्याच्या काळात ठिकठिकाणी विविध वनस्पती उगवतात. काही झाडे आपोआप उगवतात आणि आपण त्यांना विनाकारण डोकेदुखी किंवा कचरा, जंगली गवत समजून उपटून फेकून देतो. पण मित्रांनो, आज मी तुम्हाला अशाच काही वनस्पतींबद्दल सांगणार आहे ज्या आपल्या आजूबाजूला असतात आणि ज्यांना आपण कचरा न म्हणता अत्यंत मौल्यवान आणि अनमोल रत्न म्हणायला हवे. या वनस्पती हिरे मोत्यांपेक्षाही अधिक किमती आहेत. या वनस्पतीचे औषधी महत्त्व फार मोठे आहे. आज मी अशाच एका छोट्या वनस्पतीबद्दल सांगणार आहे. माझ्या घराच्या आसपास ही वनस्पती खूप सहजपणे आणि मोठ्या प्रमाणात उगवलेली आहे, अगदी माझ्या घरात समोर सुद्धा. म्हणून मला वाटले की तुम्हालाही याची माहिती मिळायला हवी. तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. या वनस्पतीकडे पाहून तुम्हाला कदाचित ओळखही पटली असेल की ही कोणती वनस्पती आहे. आता मी तुम्हाला या वनस्पतीचे नाव सांगणार आहे आणि याचे काय काय फायदे आहेत तेही सांगणार आहे. मित्रांनो, हे ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल आणि त्यानंतर तुम्ही कधीही या वनस्पतीला निरुपयोगी कचरा समजून उपटून टाकणार नाही याची मी खात्री देतो. मित्रांनो, आमच्याकडे या वनस्पतीला छोटा धतुरा असे म्हणतात. वेगवेगळ्या गावांमध्ये आणि शहरांमध्ये याला वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. तुमच्याकडे या वनस्पतीला काय म्हणतात ते जरूर कळवा. काही लोक याला गोखरू म्हणतात, काही ठिकाणी खाखरा, तर कुठे शंखाहोळी, तर काही भागात काठ, तर काही भागात काटागोळी असेही नाव आहे. इंग्रजीमध्ये याला काक लवर असे म्हणतात. गावाकडे अनेकांनी बालपणी या काक लवरने एकमेकांवर खेळ केला असेल. मी सुद्धा लहानपणी मित्रांच्या कपड्यांवर हे चिकटवायचो. हे पाहत पाहत आपण लहानपणापासून मोठे झालो आहोत. ही वनस्पती प्रामुख्याने खेडेगावात, शेतशिवारात आढळते. सोप्या शब्दात सांगायचे झाले तर हा काक लव्हर सोने, चांदी, हिरे, मोती यांच्यापेक्षाही अधिक मौल्यवान आहे. आज मी तुम्हाला याच्या बियांचा उपयोग सांगणार आहे. या वनस्पतीच्या बिया काटेरी असतात. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात याला बिया येऊ लागतात. सुरुवातीला या बिया हिरव्या रंगाच्या असतात, नंतर हळूहळू त्या तपकिरी रंगाच्या होतात. या बिया अत्यंत औषधी गुणांनी भरलेल्या असतात. मित्रांनो, कदाचित तुम्हाला माहिती नसेल, पण ही एक अतिशय उत्तम, अमृतकुल्य आणि महाशक्तिशाली जडीबुटी आहे. या जडीबुटीपुढे मोठमोठे डॉक्टर आणि औषधही अपयशी ठरतात. म्हणून सर्वात महत्त्वाचे म्हणजे या वनस्पतीला कचरा किंवा डोकेबुखी समजून कधीही फेकू नका. ही एक अत्यंत शक्तिशाली जडीबुटी आहे जी पावसाळ्यात आपोआप उगवते आणि काटेरी फळे देते. आपण अशा भारतभूमीत आजही राहतो जिथे अमृतासारखी शक्ती असलेली झाडे, वनस्पती आजही अस्तित्वात आहेत. यासाठी आपण कृतज्ञ असले पाहिजे. मित्रांनो, तुम्ही पाहालच की एक दिवस असा नक्की येईल जेव्हा प्रत्येक जण या झाडांना, वनस्पतींना आपल्या गळ्यात धरून ठेवेल, जडीबुटी गळ्यात घालेल आणि इंग्रजी औषधांना सोडून यांच्याकडे धावत येईल. कारण जडीबुटींमध्ये अमृत असते, त्यामध्ये साक्षात ईश्वराचा वास असतो. आजपर्यंत ही माहिती लोकांना माहीत नव्हती. इंग्रजी औषधांनी शरीर लवकर बरे होते, पण काही काळाने शरीर त्या औषधांवरच अवलंबून राहू लागते. अशा औषधांमुळे शरीर हळूहळू कमकुवत होते. पण झाडे, वनस्पतींमधून मिळणारे अमृत शरीराला अमृतासारखे बनवते, शरीराला बलवान करते, अमरत्वासारखी शक्ती देते, वृद्धापकाळातही तरुणपणाची ताकद टिकवून ठेवते. चला तर मग आता मी तुम्हाला सांगतो की कोणकोणत्या आजारांमध्ये हे उपयोगी ठरते. सर्वात आधी मी गोखरू म्हणजेच छोटा धतुरा याचे आयुर्वेदिक उपाय सांगणार आहे. त्यानंतर याचे तांत्रिक आणि चमत्कारिक उपाय सांगणार आहे. या वनस्पतीच्या पानांना वाटून त्याचा रस काढून केसांमध्ये लावल्यास टक्कल पडण्याची समस्या दूर होते. नवीन केस उगवू लागतात. केसांसाठी हे अमृतासारखे काम करते. ही वनस्पती लावावी लागत नाही, ती रस्त्याच्या कडेला किंवा मोकळ्या जागेत आपोआप उगवते. जर ही वनस्पती तुमच्या आसपास असेल आणि कोणाला तीव्र डोकेदुखीचा त्रास असेल तर तिची पाने वाटून त्यातील 2-3 थेंब रस दह्यात मिसळून डोक्यावर मालिश केल्यास आराम मिळू लागतो. हवामान बदलले की सर्दी, खोकला होणे हे लहान मुलांमध्ये तर हमखास दिसते, पण मोठ्यांनाही हा त्रास होतो. या वनस्पतीची पाने सावलीत वाळून दुधासोबत सेवन केल्यास सर्दी, खोकला लवकर कमी होतो. आपण अशा भारतभूमीत आजही राहतो जिथे अमृतासारखी शक्ती असलेली झाडे, वनस्पती आजही अस्तित्वात आहेत. यासाठी आपण कृतज्ञ असले पाहिजे. मित्रांनो, तुम्ही पाहालच की एक दिवस असा नक्की येईल जेव्हा प्रत्येक जण या झाडांना, वनस्पतींना आपल्या गळ्यात धरून ठेवेल, जडीबुटी गळ्यात घालेल आणि इंग्रजी औषधांना सोडून यांच्याकडे धावत येईल. कारण जडीबुटींमध्ये अमृत असते, त्यामध्ये साक्षात ईश्वराचा वास असतो. आजपर्यंत ही माहिती लोकांना माहीत नव्हती. इंग्रजी औषधांनी शरीर लवकर बरे होते,
पण काही काळाने शरीर त्या औषधांवरच अवलंबून राहू लागते. अशा औषधांमुळे शरीर हळूहळू कमकुवत होते. पण झाडे वनस्पतींमधून मिळणारे अमृत शरीराला अमृतासारखे बनवते, शरीराला बलवान करते, अमरत्वासारखी शक्ती देते, वृद्धापकाळातही तरुणपणाची ताकद टिकवून ठेवते. चला तर मग आता मी तुम्हाला सांगतो की कोणकोणत्या आजारांमध्ये हे उपयोगी ठरते. सर्वात आधी मी गोखरू म्हणजेच छोटा धतुरा याचे आयुर्वेदिक उपाय सांगणार आहे. त्यानंतर याचे तांत्रिक आणि चमत्कारिक उपाय सांगणार आहे. या वनस्पतीच्या पानांना वाटून त्याचा रस काढून केसांमध्ये लावल्यास टक्कल पडण्याची समस्या दूर होते, नवीन केस उगवू लागतात. केसांसाठी हे अमृतासारखे काम करते. ही वनस्पती लावावी लागत नाही, ती रस्त्याच्या कडेला किंवा मोकळ्या जागेत आपोआप उगवते. जर ही वनस्पती तुमच्या आसपास असेल आणि कोणाला तीव्र डोकेदुखीचा त्रास असेल तर तिची पाने वाटून त्यातील 2-3 थेंब रस दह्यात मिसळून डोक्यावर मालिश केल्यास आराम मिळू लागतो. हवामान बदलले की सर्दी खोकला होणे हे लहान मुलांमध्ये तर हमखास दिसते, पण मोठ्यांनाही हा त्रास होतो. या वनस्पतीची पाने सावलीत वाळवून दुधासोबत सेवन केल्यास सर्दी खोकला लवकर कमी होतो. मित्रांनो, ही वनस्पती सर्व प्रकारची कमजोरी दूर करण्यासाठी रामबाण उपाय म्हणून कार्य करते. आजच्या काळात बहुतेक लोक कमजोरीच्या समस्येमुळे खूप त्रस्त झाले आहेत, कारण आपली जीवनशैली इतकी बिघडलेली आहे की आपण आपल्या शरीराकडे नीट लक्ष देऊ शकत नाही. शरीराला आवश्यक ते पोषक घटक योग्य प्रमाणात मिळत नाहीत. त्यामुळे चला जाणून घेऊया याचे सेवन कसे करायचे. सर्वप्रथम या वनस्पतीची पाने सावलीत वाळवून त्याची पूड तयार करावी. ही पूड दुधासोबत सेवन केल्यास शरीरातील लैंगिक शक्ती वाढते आणि कमजोरी दूर होते. हा उपाय अतिशय सोपा आहे. याचा नियमित वापर करता येतो. पुरुषांमधील शिथिलता दूर करण्यासाठीही हा उपाय अत्यंत प्रभावी ठरतो. हे खरोखरच रामबाणासारखे काम करते. आता मी तुम्हाला या वनस्पतीचा आणखी एक चमत्कारिक उपयोग सांगतो. त्वचा रोगांवर याचा रस लावल्यास हळूहळू त्वचारोग पूर्णपणे बरा होतो. मुलांना किंवा मोठ्यांना होणारे फोड, फुंसी किंवा जखमा यावर या वनस्पतीच्या पानांची पेस्ट लावल्यास थोड्याच वेळात आराम मिळतो. चेचकाचे डाग असतील तर पानांचा रस लावल्याने डाग चट्टे कमी होतात आणि जखमा भरून येतात. असेही सांगितले जाते की नासूरसारखे गंभीर रोग देखील यामुळे बरे होतात. आता या वनस्पतीचे केसांसाठी तेल कसे बनवायचे ते पाहूया. तुम्ही रोज वापरत असलेल्या कोणत्याही तेलात, नारळाचे तेल असो किंवा मोहरीचे तेल, या वनस्पतीचा रस मिसळू शकता. लहान गोखरूची काही पाने घ्या, ती तेलात टाकून तेल चांगले उकळवा. नंतर ते तेल गाळून रोज डोक्याच्या त्वचेवर मालिश केल्यास केस पांढरे होण्याची समस्या उद्भवत नाही. केस नेहमी काळे, दाट आणि मजबूत राहतात. आता एक उपाय धनप्राप्तीसाठी सांगतो. एकादशी किंवा पौर्णिमेच्या दिवशी छोट्या धतुऱ्याचे मूळ धारण केल्यास धन, वैभव, सुख, शांती आणि ऐश्वर्य प्राप्त होते असे मानले जाते. त्या दिवशी या वनस्पतीचे मूळ उपटून घरी आणावे. लक्षात ठेवा, मूळ उपटताना कोणत्याही लोखंडी वस्तूचा वापर करू नये. मूळ उपटताना मनोमन प्रार्थना करावी की मी या कार्यासाठी हे मूळ घेऊन जात आहे. मूळ घरी आणल्यानंतर त्यावर गोमूत्र आणि गंगाजल शिंपडून ते स्वच्छ करावे. त्यानंतर घरातील देवघरात जिथे देवी देवतांच्या मूर्ती किंवा चित्रे असतात त्या ठिकाणी हे मूळ ठेवावे. त्यानंतर या मुळाची नियमित पूजा करावी, धूप दाखवावी. वनस्पतीशास्त्रानुसार काळा धतुरा ही अतिशय शक्तिशाली वनस्पती मानली जाते. आजचा विषय काळ्या धतुऱ्याच्या मुळाला धारण केल्याने होणाऱ्या लाभांबद्दल आहे. लक्ष द्या मित्रांनो, धतुऱ्याची वनस्पती ही स्वतः भगवान शिवांचे स्वरूप मानली जाते. विशेषतः काळा धतुरा हा कालभैरवाचे स्वरूप आहे. काळ्या धतुऱ्यावर भगवान शनिदेवांचा वास असतो. तसेच माता कालीही काळ्या धतुऱ्यात वास करते असे मानले जाते. आपण पाहिले असेल की जेव्हा भगवान शिवांची पूजा केली जाते तेव्हा धतुऱ्याचे फळ किंवा पुष्प अर्पण केले जाते. भगवान शिवांना गोड पदार्थांची आवश्यकता नसते. जर कोणीही भक्त सच्च्या मनाने काळ्या धतुऱ्याचे फळ किंवा पुष्प अर्पण केले तर भगवान शिव ते स्वीकारतात. याचे कारण म्हणजे काळ्या धतुऱ्यात स्वतः भगवान शिवांचा वास असतो आणि माता कालीची संपूर्ण शक्ती त्यात सामावलेली असते. मित्रांनो, काळा धतुरा काही साधी वनस्पती नाही. याचे प्रयोग आणि प्रभाव जाणून घेतल्यावर तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल, कारण काळा धतुरा अत्यंत विशेष आणि प्रभावी वनस्पती आहे. त्याच्या मुळाचे महत्त्व जाणून घेतल्यानंतर कोणीही त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. वनस्पतीशास्त्रानुसार काळ्या धतुऱ्याचा प्रभाव उग्र मानला जातो. जसा शनी ग्रहाचा प्रभाव, मंगळ ग्रहाचा प्रभाव उग्र असतो, त्याचप्रमाणे काळ्या धतुराच्या मुळाचाही प्रभाव उग्र मानला जातो. याचे परिणाम लवकर दिसून येतात.
त्याचा लाभ मिळण्यास फारसा वेळ लागत नाही. हे मूळ आपला प्रभाव त्वरित दाखवते. मित्रांनो, काळ्या धतुऱ्याचे लाभ समजून घेताना संपूर्ण माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. अपूर्ण ज्ञान नेहमीच घातक ठरते. अपूर्ण माहितीमुळे ना स्वतःला योग्य लाभ मिळतो, ना इतरांना योग्य मार्गदर्शन करता येते. म्हणून कोणतीही माहिती पूर्णपणे समजून घेणे आवश्यक असते. ही माहिती जी सांगितली जात आहे ती काळ्या धतुऱ्याच्या